ई-केवायसी प्रक्रिया कशी आहे ती जाणून घेऊयात। laadkibahn.maharashtra.go.in या वेबसाईटवरती या। माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा, हा ऑप्शन येऊन जाईल, येथे क्लिक करायचा आहे। यानंतर इथे लाभार्थी आधार क्रमांक, यानंतर हा कॅप्चा मी सहमत आहे या पर्यायावरती क्लिक करा। ओटीपी पाठवा यावरती क्लिक करा। त्यानंतर पहा ओटीपी गेलेला आहे तो आपण इथे फिल करायचा आहे आणि सबमिट वडिलांचे किंवा पतीचे आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे। यानंतर कॅप्चा फिल करा, मी सहमत आहे या पर्यायावरती क्लिक करा। ओटीपी पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचा आहे, ओटीपी फिल करायचा आहे आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचा आहे। पुढील ऑप्शन ओपन झालेला आहे, इथे वडिलांचे किंवा पतीचे नाव आलेले आहे। जात प्रवर्ग निवडा, आपली जात इथून जी काही आहे ती निवडायची आहे। यानंतर तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत, त्यापैकी अचूक उत्तर आपल्याला द्यायचं आहे, होय किंवा नाही। यानंतर आपल्याला डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करायचं आहे आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, हा तुम्हाला मेसेज शो होईल। यानंतर तुमची ही ई-केवायसी कंप्लीटली झालेली आहे।